साथ देण्यासाठी मात्र बॅटर मात्र पाहायला मिळतोय भरत. मागील मॅच मध्ये देखील चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली होती. या मॅच मध्ये कशा पद्धतीने मात्र खेळ राहतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. आणि गोलंदाजीसाठी मात्र पहिले षटक मात्र घेऊन सुभाष आलाय. मागील मॅच मध्ये देखील या गोलंदाजाचा फॉर्म चांगला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी त्याने देखील केली आहे. परंतु या मॅच मध्ये मात्र करोया मारूची मॅच आहे, त्यामुळे चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि बॅटिंग देखील तेवढीच चांगली करावी लागेल. पाटण तालुका क्रिकेट असून या संघटनेच्या अंतर्गत सिद्धनाथ सांस्कृतिक क्रीडा मंडळ गिरेवाडी आयोजित सिद्धनाथ चषक दोन्ही टीमला देवे शुभेच्छा. मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला गोष्टवाडी, दुसऱ्या बाजूला लेंडोरी. पहिला बॉल सुभाषचा राजेश यांच्यासाठी. पहिलाच बॉल हुक गेलाय, परंतु बॉल पाठीमागे चाललाय. गोशंगी क्षेत्रामध्ये एक धाव. खातं अकाउंट ओपन झालंय. ओ चांगला बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता तिथे बॅटला ब्रश झालाय. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. मोठी विकेट इथे माघारी जात असताना राजेश कुराडे बॅक टू दी पॅव्हलियन. ओ जबरदस्त आल्या आक्रमण केलंय. बिग हिट. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. 6 धावांसाठी षटकार. ओ बिग हिट. बॅक टू बॅक दुसरा ठोकलाय हिमांशूच्या बॅट मधून. हिमांशू पॉवरफुल. षटकार. हो आणि इथे चांगला बॉल हाताळलाय. कमबॅक केलं या बॉल वरती. अगोडब्याचा बॉल ऑन साइडला बळवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त एकच धाव मात्र मिळेल. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरकावेल. चौदा धावा. 14.
प्रशांतच्या पहिल्याच बॉल वरती बिग हिट केलाय. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक हिमांशूच्या बॅट मधून. अगदी षटकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना मात्र पाहायला मिळते. पॉवरफुल स्ट्रोक. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील तसाच फॉर्म राहिला होता आणि हॅशटॅग जनावर म्हणून ती व्हिडिओ जी व्हायरल झाली होती ती प्रत्येकाला माहिती आहे. भरपूर साऱ्या व्ह्यूज. इथे अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल व्हाईट बॉल. आणि नक्कीच सांगायला आवर्जून नक्कीच सांगेन की अनसोल्ड होता पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये आणि पुन्हा सोल्ड केला आणि त्यानंतर मात्र त्याने फॉर्म दाखवला आपला. आणखीन एक. परंतु आता संधी आहे क्षेत्ररक्षकाला. त्याच्या आव्हाक्या बाहेर एक टप्पा घेत बॉल सीमा पार. चौकार. 25 धावा फलकावरती. विश्वास नाही मगाचे 2 बॉल त्याने. इथे व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मधून प्रोटेक्शन दिलं जात आहे. वैभव आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगल आले आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. 27-27. ऑफसाइडला वळवण्याचा प्रयत्न आहे. विकेट थोडीशी स्लो आहे. एकच धाव. चार बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. दुसरं षटक सुरू आहे. टीमची धावसंख्या 28. या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. 28 धावा. आगुडप्याचा बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. मिडॉन आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. दुसऱ्या षटकाचा अगदी अंतिमचा बॉल. 29. फुल टॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण. फुल टोल वसूल केलाय. 6 धावांचा षटकार.
करायचे. 2 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 35 आणि अमोल कुराडे यांच्याकडनं सलग 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक. हो हो, इथे जबरदस्त फटका सजवलाय. एलिव्हेशन प्राप्त झालाय का? हो झालंय. बॉल सीमा पार, पहिला आलाय बिग हिट षटकार. धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या बरोबरती षटकार आलाय. कमबॅक होईल का? हो, समोरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाक्यामध्ये आहे. बॉल अडवला जातोय आणि ते बघा स्किट झालेत. आणि ही रबर बॉलची खासियत आहे. आणि रबर बॉल क्रिकेट म्हटलं की हे असं दृश्य पाहायला मिळतच. कारण पावसाळी क्रिकेट आहे आणि असे चित्र सातत्याने मात्र पाहायला मिळतात. आणि ओ, इथे बीट करून पाठीमागे चाललाय. चांगला बॉल. ओ, इथे फटका तर सजवलाय परंतु एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येईल. ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळतो. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न परंतु थांबवलंय. 2 धावा आल्यात आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. अर्थातच 45 आणि शेवटचा बॉल असेल आता. शेवटचा बॉल 45 धावा धावफलकावरती लागल्यात. चला, वाटोळे टीम आणि शिवछावा सनबूर कॅप्टन टॉस साठी यायचंय. ऑन साइडला बिग हिट. शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय. शेवटच्या बॉलवरती आला षटकार आणि 6 धावांची टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले. ती म्हणजे 51 आणि 52 धावांचं लक्ष असेल टीम लेंडोरी संघासमोर. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 51 करायचे टीम लेंडोरी संघाला. तर जाऊया टॉस साठी. शिवछावा सनबूर कॅप्टन परेश या टॉस साठी. परेश दादा आणि टीम एनसीसी वाटोळे कॅप्टन आपण देखील यायचंय. जबरदस्त बॅटिंग हिमांशूच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाली. चांगला फॉर्म रब्बरला देखील पाहायला मिळतोय हिमांशूचा. गेले 2-3 मॅचेस चांगला फॉर्म पावसाळी हंगामामध्ये हंगाम गाजवत असताना हिमांशूचा पाहायला मिळाला. अगदी सलगचे 3 षटकार देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. एनसीसी वाटोळे कॅप्टन आपल्याला विनंती करेन की आपण टॉस साठी यायचंय लगेच. कारण इनिंग ब्रेक झाले आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे काही नियम आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेतो. टॉस होणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे विनंती करेन की लगेच टॉस साठी यायचंय. संपूर्ण शिवछावा सनबूर टीम इथे दाखल झाली. त्याचबरोबर एनसीसी वाटोळे टीम ही देखील दाखल झाले. दोन्ही टीमला विनंती असेल जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
आपल्याला शेवटचा कॉल असेल टॉस साठी या. मॅचला सुरुवात झाली आहे आणि तिथे पहिलाच बॉल आखू टप्प्याचा होता, दिशा द्यायची होती. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. राहुल आणि सूर्यकांत सलामीची जोडी. नेक्स्ट मॅच मध्ये एनसीसी वाटोळे संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलाय शिवछावा सनपूर संघाला बॅटिंग साठी. जबरदस्त फटका समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. 7 धावांसाठी षटकार. षटकाराने खातं अकाउंट ओपन केलंय टीम लेंडोरी संघाने. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक, बॅक टू बॅक दुसरा ठोकलाय. 6 धावा षटकार. हो आणखीन एक सलगचा तिसरा ठोकलाय. काय बॅटिंग करतोय राहुल याच्या बॅट मधून. आणखी आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि ते स्किट झालेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तिथे 2 धावा घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय. ऑन साइडला बळवलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मधून चांगला प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न. तिथे फक्त एकच धाव डी झोन मध्ये. पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 21. आता येणारे बॉल 12 आणि 31 धावांची गरज. 12 चेंडू 31 धावांची गरज आहे.
12 बॉल 31 ची गरज आहे. वेगाने टाकलेला बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धाव संख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तेवीस. हलक्यानं फ्लिप करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषकी क्षेत्रामध्ये, तिथे एकच धाव. 24. ओहो, इथे चांगला बॉल वळवण्याचा प्रयत्न कमबॅक करून दिलंय तिथे भरत या गोलंदाजाने. अगदी पहिला बॉल खराब टाकला, परंतु या बॉल वरती मात्र कमबॅक करून देत असताना मात्र हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. ओहो, इथे काठी काढले. क्लीन बोल्ड यॉर्कर पाहायला मिळाला बॅट अँड पॅड मध्ये. नवीन बॅटर सुभाष मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनिंग नंबर 3 मध्ये. अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल मात्र पाहायला मिळाला. पाऊसाचा वापर जरूर केलाय. व्हाईट बॉल +1. (26) 9 चेंडू 26 ची गरज आहे. येणारे 9 बॉल आणि 26 धावांची गरज. 9 चेंडू 26 ची गरज. जबरदस्त फ्लोर फुलटॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण केलंय. फुल टोल वसूल केलाय. 6 धावांचा षटकार. चार बॉलचा खेळ झालाय. 4 बॉल झालेत. पहिला बॉल व्हाईट +1, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट, परत व्हाईट बॉल व्हाईट +1 आणि हा षटकार. आठ चेंडू आता 20 ची गरज आहे. मॅच बनली आहे, मॅच बनवली आहे. 8 चेंडू 20. 8 चेंडू 20 ची गरज असताना बॉल हवेत आहे. बॉल उडवलाय आणि ते विकेटचं पतन. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून मात्र स्वतः कॅप्टन आलेत आणि
7 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 7 वहीचं समीकरण आणि व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. व्हाईट +1 2 धावा. 7 चेंडू आता 18 ची गरज आहे. 7-18 मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही टीम कडून, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत मात्र ही मॅच जाईल का हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. पुढचा बॉल बरचसा डी झोन मध्ये एकच जाव. आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 17 धाबा. 6 चेंडू 17 ची गरज आहे. 6-17 मध्ये 6 चेंडू 17 ची गरज आणि गोलंदाजीसाठी मात्र सचिन आलाय. महत्वाचं जबाबदारीचं षटक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप करण्याचा प्रयत्न तिथे मात्र झालाय. मागील मॅच मध्ये जर आपण पाहायला गेलं ना अतितटीची अशीच मॅच मात्र पाहायला मिळाली. 6 चेंडू मध्ये 4 धावा डिफेंड करण्यामध्ये या गोलंदाजाला यश आलं होतं. या मॅच मध्ये देखील अंतिम षटक हाताळण्यासाठी धुरा सांभाळली आहे या गोलंदाजाने सचिन यांनी, परंतु अगदी जबाबदारी असेल बॅट्समन वरती देखील. सूर्यकांत इथे बीमर हाताळलाय. नो बॉल आलाय आणि आता उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल असेल आणि फ्री हिट म्हणजे मेजवानी. आणि या फ्री हिटच्या बॉल वरती कशा पद्धतीने मात्र आक्रमण केलं जात आहे की हा बॉल सिंगल डबल ने मात्र खेळवला जातोय हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. फ्री हिटचा बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. चांगलं गती परिवर्तन पाहायला मिळालं सचिनच्या माध्यमातून. आता येणारे बॉल असतील शिल्लक 4 आणि 4 बॉल मध्ये करायचे आहेत 16 धावा. 4 चेंडू 16 ची गरज. प्रियकांत स्ट्राइक एंडला. 4 चेंडू आणि 16 ची गरज. इथे महत्वाची विकेट होती. ते रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज सावकारी सोडायला लावली. विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. जबरदस्त स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी आता 1 चेंडू आणि 12 ची गरज आहे. औपचारिकता शिल्लक 1 चेंडू 12. चला एनसीसी वाटोळे टीम आपण टॉस जिंकलाय. आपण तयार राहायचंय. जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. माफ करा आपण करेक्शन करूया. 2 चेंडू 14 ची गरज आहे.
2 चेंडू जाऊची गरज असताना आता मात्र औपचारिकता शिल्लक 1 चेंडू आणि आता 13 ची गरज. आणि हा सामना जिंकलाय घोषडवाडी संघाने. चांगलं षटक तिथे हाताळलं सचिनच्या माध्यमातून आणि ही मॅच मात्र जिंकली घोषडवाडी संघाने. चला टीम एनसीसी वाटोळे टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या.